विदर्भात पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता पेरत आहे सोयाबीन आणि तूर. तर अशा प्रकारची आपली पेरणी आज चालू झालेली आहे. शिद्दतीर तास एकदम काढत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आलो आहे आपण शेतात ना. आपल्या शेतात तुम्ही पाहू शकता पेरणी सुरू आहे. तो बाय ट्रॅक्टर, लाल लाल कलरचा ट्रॅक्टर ना, लाल लाल कलरच्या तुरी. आणि आपण हे आता खत टाकू राहिलो. कोणतं खत आहे? सुपर फास्फेट. आणि ह्या तुरीले आपण बुरशीनाशक लावलेलं आहे. हे पहा, लाल तुम्हाला ओल्या ओल्या दिसत असन. ट्रायकोडर्मा आहे आणि 2-3 प्रकारचं बुरशीनाशक आपण लावलं आहे, कारण ते लावणं आवश्यक आहे. कारण बुरशीनाशक जर लावलं तर बुरशी वगैरे येते, तुरीची उगवण शक्ती वाढते, नत्र स्थिर करते. अशा प्रकारे आपण बुरशीनाशक लावलेलं आहे. तुम्ही लावत असाल तर कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडची शेतीची कामे झालीच असेल. आज आहे 30 जून. तसं तर 7 जूनलाच मान्सून यायला पाहिजे होता, परंतु यावर्षी मान्सून लेट आल्यामुळं सर्वांच्या पेरण्या लेट झालेल्या आहे. 15 दिवस लेट झालेल्या आहे पेरण्या. आणि आपण आज पेरत आहे सोयाबीनच्या पांढऱ्या फुलाचं वाण आहे, श्री गोल्ड. आणि काही 335 सुद्धा आहे. काही बियाणं उन्नतीचं आहे, तर काही बियाणं बुस्टर या कंपनीचं आहे. तर आता पाहू कसं काय आपलं सोयाबीन निघाल्यावर मी तुम्हाला दाखवतोच. अशा प्रकारे हे सोयाबीनचे दाणे सुद्धा चांगले भरीव आहे. अशा प्रकारे आपली पेरणी आज पूर्ण झालेली आहे. आता वाट आहे फक्त पावसाची, आणि पाऊस येणारच आहे. आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे आपल्या शेतातून. तर मित्रांनो, कसं आहे, तुम्ही पाहिलंच आहे का काल आपल्या वावरात पेरणी झालेली आहे आणि आपण आज दुसऱ्या दिवशी आपल्या वावरात आलो आहे. कायच्यासाठी? काल पेरणी झाल्यानंतर कसं असते, काही बियाणं उघडं राहते. ते उघडं राहिलेलं बियाणं आपल्याला झाकून द्यावं लागते. आणि आपल्याला आज फवारा मारायचा होता. पेरण्याच्या नंतर जो 48 तासात फवारा मारा लागत असते, ते फवारणी करायसाठी आज आलेलो आहे. तो गोष्ट अशी झाली, मागच्या वर्षी जो फवारा आपण 200 ते 250 रुपये एकरनं मारला होता, आता फवाऱ्यावाल्या ट्रॅक्टरवाल्याचं म्हणणं आहे 400 रुपये एकरनं आम्ही फवारा मारतो. कारण पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. भाव वाढीच्यानं त्याने त्याच्या फवाऱ्याचे भाव वाढून दिले. आता तुम्ही सांगा, तुम्हीच तर म्हणता की बा 2-4 रुपये पेट्रोलचे भाव वाढले तर काय फरक पडते, 2-4 रुपये डिझेलचे भाव वाढले तर काय फरक पडते. तर हा फरक पडते. गरीब शेतकऱ्याले जिथं 200 रुपये एकरनं फवारा मारायचा होता, आज 400 रुपयानं मारा लागू राहिला. सर्व गोष्टीची त्या डिझेलमुळं भाव वाढले. कारण सर्व वाहतुकीसाठी कसं आहे, डिझेलची आवश्यकता असते. ट्रान्सपोर्टच्या एसटीच्या तिकीटचे भाव वाढले आहेत आणि बाकी सर्व गोष्टीचे भाव वाढले. याचं कारणच डिझेलचे भाव वाढ आहे. आणि आता तर आपलं युद्ध होतं, युद्ध संपलं आहे. त्याचे भांडणं लागले होते तिकडे, ते भांडणं संपले आहे. आता आपले म्हणते LPGचे आणि डिझेलचे कंटेनर सुद्धा बरोबर आपल्या इकडे येऊ राहिले देशात. तर भाव कमी व्हायला पाहिजे. ते भाव जरी कमी झाले, परंतु एक वेळ जर भाव वाढ झाली ना, तर ते भाव वाढ काही कमी होत नसते. तुम्हाला काय वाटते? हा शेतातला एक नवीन प्रयोग. आणि सोयाबीनचे दाणे अशा प्रकारे उघडे राहिलेले आहे. या उघड्या राहिलेल्या दाण्यावर जर माती पडली नाही आणि किती पाणी आलं तरी हे दाणे काही निघत नाही. याला कोंब येते आणि तिथंच मरून जाते. त्यामुळे हे दाणे झाकणे आवश्यक आहे. तर आता सोयाबीनचे उघडे राहिलेले दाणे झाकायचं काम चालू आहे.
साला इथं पाऊस जास्त झाल्यामुळं नाही काय, इथं पाणी जास्त जमा झालं होतं ना. पाणी जास्त जमा झाल्याच्यानं हे असं लेपाटन झालं. म्हणजे इथं कसं आहे, हे पेरताच नाही आलं बरोबर. तिकडे एक डाबर पडते म्हणजे त्या तिथं पाणीच थांबते, आणि तिकडं दिसते त्या गड्ड्यात पाणी थांबते, आणि तिकडचं जे शेत आहे त्या गड्ड्यात पाणी थांबते. त्या पाण्याच्यानं तिथं काही पेरता आलेलं नाही. तर पाहू आता इथं निघते का नाही निघत. तर हे पहा, इथंही तुरी उघडी आहे. निघालं तर ठीक, नाही निघालं तर डबल आपल्याला डोबून टाका लागेल. तर आता आहे उगवणीपूर्व तणनाशक मारण्याची वेळ. आपण सांगितलेला ट्रॅक्टर आलेला आहे आणि आता होणार आहे आपल्या फवाऱ्याला सुरुवात. पोरं आले आणि आल्यावर खपाखप फवारा मारायला सुरुवात केली. पा कसा फवारा मारू राहिले. 4-5 जण पाठीवर नळ्या घेऊन चालू राहिले आणि एक जण फवारणी करू राहिला. तर आपण आता आपल्या शेतात आलो आहे डबल वापस, आणि आपण स्ट्रॉंग आर्म आणि राऊंड अप याचं मिश्रण करून शेतात टाकलेलं आहे, आणि त्याचा फवारणा आता चालू आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे आपल्या मागं जे पोरं दिसू राहिले 5-6 जण, ते नळीचा फवारा चालू आहे. तोही फवारा एकदम चांगला होते, बेस्ट होते. तो फवारा आता आपण मारू राहिलो. अशा प्रकारे बढिया फवारा बसत आहे. 2-3-4 जण नळी पकडायला पाहिजे, आणि एक जण अशा प्रकारे फवारा मारते. चांगला प्रेशर आहे फवाऱ्यासाठी. नळीमध्येच प्रेशर आहे. ट्रॅक्टरचा फवारा आहे. बढिया. तर ह्या बघा, स्ट्रॉंग आर्म नावाच्या अशा 6 पुढे आपण मारलेल्या आहे, आणि त्यामध्ये ग्लायफोसेट टाकलेलं आहे. ग्लायसेल किंवा राऊंड अप जरी टाकलं या औषधमध्ये तरी चालते, कारण जे आपल्या शेतात वरतून निघालेलं जे गवत आहे, तण आहे, ते तण राऊंड अपनं मरून जाते. आणि स्ट्रॉंग आर्म किंवा मॅक्स अशा विविध नावाने जे औषध आहे ते जर मारलं तर ह्या शेतामध्ये जे निघणारं तण आहे, हे बघा आता काळा वावर दिसते आपल्याला, यामध्ये जे परत निघते ते कमीत कमी 1 ते 1.5 महिना, आपण 1च महिना पकडू, 1 महिनापर्यंत तण काहीच निघत नाही. थोडंफार निघून जाते, पण खूप उशिरा निघते. आणि जे निघालेलं हिरवं तण आहे ते ह्या ग्लायसेलनं मरून जाते. असा याचा फायदा आहे. तुमच्या इकडचे शेतकरी मला तर वाटते हे औषध मारत असेल. खूप सारे शेतकरी हे औषध मारते, कारण ह्या फवारणीमुळे अनेक फायदे होते. फक्त फवारणीचा खर्च आता जास्त आहे. हे आपली काय स्ट्रॉंग आर्मची पुडी 600 रुपयाची एक आहे एका एकरासाठी, आणि मॅक्स मारतो म्हटलं तर 900 रुपयाचं एक आहे एका एकरासाठी. आणि राऊंडअप 400-500 रुपयाची काय आहे ते राऊंडअपची पुडी असेल. अशा प्रकारे मी आता 7-8 हजार रुपयाचं औषध आणले आहे, आणि 400 रुपये एकरनं फवारणीचा खर्च, म्हणजे ते 7 असे 3-3.5 हजार रुपये हे जाते. म्हणजे कमीत कमी 10,000 रुपयाचा हा फवारा पडते आपल्याला. तर असं आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटते? आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि
तुम्हाला जे करायचं ते करा, पण करा. बाय.